सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 152 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन अतुलला म्हणाला, अतुल, तू मला ड्रॉप करायला येणार आहेस एअरपोर्टवर, तेही तुझी गाडी घेऊन. गॉट इट? अतुल म्हणाला, ओके सर, आय एम रेडी. बट सर, व्हॉट अबाउट युअर बॉडीगार्ड? सर, तुमच्या बॉडीगार्डचं काय? तन्वी मॅमने तर तुम्हाला सांगितलं आहे ना, बॉडीगार्ड सोबतच ठेवायचे ऑल डे ऑल टाईम. आणि अर्जुन म्हणाला, अतुल, नो नीड, त्याची काही गरज नाही. तिकडे मला काही होणार नाही. आणि तिकडेच काय, कुठेच मला काही होणार नाही. अतुल म्हणाला, सॉरी सर, पण दरवेळची परिस्थिती वेगळी असते आणि यावेळी रिस्क थोडी मोठी आहे, म्हणून आम्ही काळजी करत आहे. अर्जुनने अतुलच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, अतुल, तू मला किती दिवसापासून ओळखतोस? जवळजवळ 7 ते 8 वर्षांपासून. हो ना? मग तुला माझ्याबाबत चांगलंच माहीत आहे. मैं ईट का जवाब पत्थर से देता हूँ. समजलं? सो डोंट वरी यार. आणि त्या बॉडीगार्डला मांडीवर बसवून नेऊ की काय मी आता दिल्लीला? तिकीट फक्त माझंच आहे एकट्याचं. आणि मग अतुलला तसं मरगळलेल्या चेहऱ्यानं पाहून अर्जुन म्हणाला, सगळेच कसे सॅड सॅड लोक आहेत यार माझ्या आयुष्यात. मला तर फार बोर झालं आहे. त्यापेक्षा ती सपना बरी. ती डोकं पकवते, पण निदान एंटरटेन तरी करते, असं अर्जुन म्हणाला. आणि इतक्यात दरवाजातून ती म्हणाली, मे आय कम इन सर? तुम्ही मला बोलवलंत का? आणि अर्जुननं डोक्यावर हात मारत म्हणाला, ओ तेरी, नको तेव्हा टपकली. मग अर्जुन पुन्हा तशाच धारदार आवाजात म्हणाला, नो, यू मे गो. तरी चिपकू सपना म्हणाली, येस सर. आता मी माझ्या कानानं ऐकलं की तुम्ही म्हणाला सपना एंटरटेन, असंच समथिंग. आता सपना दरवाजातच लटकली होती. धडती बाहेरही जात नव्हती आणि अर्जुन तिला आत ये म्हणत नव्हता. आणि आता अर्जुन तिच्या प्रश्नानं थोडा बुचकळ्यात पडला होता. अतुल गालात हसायला लागला आणि अर्जुन म्हणाला, ते मी सकाळी पडलेल्या स्वप्नाबद्दल बोलत होतो. इट मीन्स ड्रीम, ओके? आणि ती म्हणाली, मे आय कम इन सर? अर्जुन डोकं चोळत म्हणाला, व्हाय? का तुम्हाला आत यायचं आहे? ती म्हणाली, मला अतुल सरांकडे थोडं काम आहे. ही फाईल त्यांना दाखवायची होती. मग अर्जुन डोळे फिरवून अतुलकडे बघत त्याची गंमत करत म्हणाला, ओ आय सी, अतुल सर हवेत का? मग तुम्हाला आत यायची काही गरज नाही. अतुल सर स्वतः बाहेर येतील ना. अतुल सर, जाताना बाहेर सपना बोलवत आहे, तिला काहीतरी काम आहे, असं म्हणून अर्जुननं डोळ्यांनीच अतुलला इशारा केला आणि त्याला सांगितलं की तू बाहेर जा. आणि अतुल उफ म्हणून बाहेर निघाला. अर्जुनने त्याच्या हाताला पकडलं, त्याला अडवलं आणि त्याच्या कानात हळूच म्हणाला, जरा संभल के, कारण आज खूप हॉट वाटत आहे ना आणि कॅमेराज आहेत ऑफिसमध्ये. डोंट फॉरगेट अतुल सर, कोई चालाकी नाही चलेगी, बच के रहना. असं म्हणून अर्जुन खूप हसला. तसा अतुलही हसला आणि म्हणाला, पण सर, सपनाच्या बाबतीत कसं आहे ना, मला माहीत आहे. कहीं पे निगाहे, कहीं पे निशाणा, असं वाटत आहे मला. सो आप बच के रहिए, ज़्यादा खतरा तो आपको है, असं डोळे उडवून म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, फिकर नॉट ब्रो, आय विल मॅनेज. मला अशा हनी ट्रॅपची सवय आहे आणि त्यातून सही सलामत कसं बाहेर यायचं हे सुद्धा चांगलंच माहीत आहे. बट नाव यू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. कही ये सपना तुझे अपना ना बना ले, बातो ही बातो में, असं म्हणून अर्जुन खूप हसला. आणि अतुल म्हणाला, नो 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 अर्जुन सर, आय डोंट वॉन्ट एनी मोर रिस्क, बट आय थिंक आय एम नॉट हर टाईप. मी तिच्या टाईपचा नाही असं वाटत आहे मला, असं म्हणून तो गालात हसत बाहेर गेला. आणि इकडे बाहेर अर्जुन सरांनी सपनाला केबिनमध्ये न घेता बाहेरच कटवलं म्हणून बाकीच्या लेडीज स्टाफ खूप खुश झाला होता आणि तिला बघून गालात हसत होत्या सगळ्याजणी. सपना खूप चिडली
आणि तिनं सर्वांना रागातच शट अप अशी वॉर्निंग दिली. तसे सगळे गप्प तर झाले, पण हळूहळू आवाजात कुजबूज करत हसत होते. सपनाची झालेली फजिती त्यांना फार आवडली होती आणि खूप मनासारखं झालं होतं त्यांच्या. अर्जुन सरांनी बरोबर तिला जागा दाखवली तिची. तिची तीच लायकी आहे. खूपच नखरे करते नाही. हुशारीचा खूप माज आहे तिला. आणि आज ड्रेस बघितलं का? किती शॉर्ट घातला आहे. कसली हॉट दिसते नाही. बाई ग, मुलगी असून आपल्याला कसं तरी होतंय तिला असं पाहून. काय त्या उघड्या गोऱ्या मांड्या, काय ते काळे डोळे आणि लाल भडक ओठ. आणि चाल बघितली का? नागिनीसारखी वाकडी तिकडी. मग हे सगळं पाहून एखाद्या पुरुषाचं काय होत असेल ग. आणि एंट्री पाहिली का आज? पहिली एंट्री सरांची आहे आणि दुसरी हिची आहे. रोज अजिबात लवकर येत नाही, मग आज कशी लवकर आली? ही छम्मक छल्लो असं म्हणून सगळ्याजणी नाक मुरडत होत्या. मग अतुल बाहेर आला आणि म्हणाला, यस मिस सपना, व्हॉट्स द मॅटर? हसून म्हणाला आणि ती त्याच्या बगलेत शिरली आणि उभा राहिली. तसा अतुलला घाम सुटायला लागला आणि तो थोडा बाजूला सरकला आणि पटकन तिथल्या एका टेबलवर बसला आणि तिला त्याच्यासमोर बस असा इशारा केला. आणि दोघांमधलं अंतर त्यानं वाढवलं, कारण ही आफत आपणाला झेपणार नाही असं त्याला वाटलं. आणि ओफ ये कयामत असं म्हणून त्यानं सुटकेचा निश्वास सोडला. मग दोघेही थोडा वेळ तिच्या हातातील फाईलवर फोकस करत बोलत होते. आणि पिऊन म्हणाला, अतुल सर, अर्जुन सर त्यांच्या केबिनमध्ये तुम्हाला बोलवत आहेत. मग अतुल उठला आणि म्हणाला, मिस सपना, आय होप की तुम्हाला सगळं समजलं असेल. ती हसून म्हणाली, यस सर. ती हुशारच होती. कुठलीही गोष्ट लगेच कॅप्चर करायची. फास्ट लर्नर होती आणि म्हणूनच अतुलला ती त्यांच्या ऑफिसमध्ये हवी होती. मग अतुल आत गेला. अर्जुननं त्याचं ब्लेझर त्याच्या डाव्या हातावर घेतलं, उजव्या हातात त्याचा मोबाईल घेतला आणि अतुलनं त्याची बॅग उचलली आणि ते दोघेही केबिनच्या बाहेर आले. तसे सगळे उठून उभा राहिले आणि त्याला बाहेर जाताना पाहून सपनाचा मूड ऑफ झाला. आता दिवसभर कोणासमोर नखरे करणार ना ती. आणि नको तिथं आगाऊपणा केलाच तिनं. आणि पुढं होत म्हणाली, सर, तुम्ही कुठं बाहेर निघालात का? आणि तिचं हे बोलणं ऐकून अर्जुनने त्रासिकपणे त्याचे डोळे मिटून घेतले आणि हाताच्या मुठी आवळल्या. अतुलने हे पाहिलं आणि आत्ता काही खरं नाही असं वाटून तो म्हणाला, लुक मिस सपना, दिस इज नन ऑफ युअर बिझनेस, ओके? आणि आता तर ही मूर्ख मुलगी अतुलला उलट उत्तर देत म्हणाली, अतुल सर, मी तुम्हाला विचारलं का? नाही ना, मग तुम्ही का मध्ये बोलताय? मी सरांना बोलते ना. आणि हे ऐकून तर अर्जुनसह सगळेच चाटच पडले. किती हिंमत करत होती ती. अर्जुन नंतर ऑफिसचा बॉस अतुल असतो. अर्जुन इतकाच रिस्पेक्ट सगळे त्याला करायचे, त्याचं ऐकायचे आणि त्याचं वागणं किती छान होतं सगळ्यांशी, इव्हन सगळा स्टाफ. आणि अर्जुन यांच्यातला तो एकमेव असा दुवा होता जो दोघांनाही बरोबर शिताफीनं हँडल करत असायचा. अख्खं ऑफिस मॅनेज करत होता. अर्जुनचा राईट हँड होता तो. सगळ्यांना त्याची जोडी तर करण अर्जुनची जोडी वाटायची. आणि ही काल आलेली आगाऊ सपना त्याला असं बोलली म्हणून सगळे चिडले होते तिच्यावर. पण सर्वांना सगळ्यात जास्त भीती वाटत होती ती अर्जुनची, कारण त्याला इतका काय जराही उद्धटपणा खपत नाही. आणि अतुल घाबरला. त्याला त्याच्यापेक्षा अर्जुन सरांच्या रागाची जास्त काळजी होती. आता त्यांनी तिला इथंच तडकाफडकी ऑफिसमधून हाकलली तर कसं होणार? दुसरा माणूस कधी मिळणार? आणि आता अर्जुन सर सपनाचा अपमान करणार म्हणून सगळ्यांनी तिकडे कान टवकरले. आणि अर्जुन तिला कडक आवाजात म्हणाला, माइंड युअर टंग. हे माझं ऑफिस आहे आणि इथं प्रत्येकाशी रिस्पेक्टपूर्वक वागायचं, अगदी पिऊनसोबत सुद्धा. आणि अतुल सरांशी तर थोडं जास्तच. इथे त्याचा बॉस मी आहे, पण तुमचे बॉस अतुल सर आहेत. सो इथून पुढं बी केअरफुल, गॉट इट? आणि ऑफिस मॅनर्स शिकून घ्या जरा इथल्या सिनियरकडून. आता सपना घाबरली होती. ती खाली बघत होती. सगळ्यांना भलताच आनंद झाला होता.
ऑफिसमध्ये ज्युनियर असूनसुद्धा हुशारीमुळे ती खूप नखरे करायची आणि कुठल्याच सिनियरला मान देत नव्हती. आणि मग तिचा असा पाणउतारा पाहून सगळे खुश होते. अर्जुन पुढे म्हणाला, आणि आणखी एक, मी कुठे जातो कुठं नाही हे विचारणं तुमचं काम नाही. सकाळपासूनची ही तुमची दुसरी चूक आहे. आणखीन एक तिसरी चूक. आणि असं म्हणून त्यानं नजरेनं तिला बाहेरचा रस्ता दाखवला. आय थिंक यू अंडरस्टँड. बेटर अंडरस्टँड. डोंट क्रॉस युअर लिमिट. अतुल. येस सर. अतुल म्हणाला. लेट्स गो. असं म्हणून दोघेही निघाले आणि अर्जुन पुन्हा एक पाऊल मागे आला आणि तिला म्हणाला, तुमचं या 2 चुकांचं काय करायचं ते मी आल्यावर बघून घेईन. आणि तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही काहीतरी विसरत आहात? असं तो तिच्यावर डोळे रोखत म्हणाला. आणि ती कोड्यात पडली. तिनं वर पाहिलं आणि अतुलने तिला खुणवलं की से सॉरी. सॉरी म्हण. मग ती म्हणाली, सॉरी सर. आणि अर्जुन म्हणाला, तुमची सॉरी तर बरोबर आहे, पण माणूस चुकीचा आहे. अतुल कम हिअर. अतुल लगेच अदबीने पुढं आला. अर्जुन म्हणाला, सो मिस. आता अर्जुन तिचं नावही नाही घेतलं आणि म्हणाला, से सॉरी. तशी ती म्हणाली, अतुल सर सॉरी. आणि अतुल काहीतरी इट्स ओके वगैरे म्हणणारच होताच की अर्जुननं त्याला म्हणाला, ऑल राईट लेट्स गो अतुल. असं म्हणून पुढे लांब लांब पाय टाकत तो निघून गेला आणि अतुल त्याच्या मागे मागे. आणि सगळे हळूहळू हसत होते सपनावर. आणि ती खूप चिडली होती. तिला अर्जुन सरांनी चांगलाच आरसा दाखवला होता आणि परत येऊन अजून तिचं काय करतील ते हे तर गुलदस्त्यातच होतं. आत्ताच्या आत्ता ऑफिस सोडावं असं तिला वाटलं. आजपर्यंत इतका अपमान कोणीच केला नव्हता. पण अर्जुन देसाईंच्या ऑफिसमध्ये जॉब मिळणं हे खूप प्रतिष्ठेची गोष्ट होती आणि ते जॉब सोडणं म्हणजे मूर्खाचं लक्षण. म्हणून ती गप्प बसली राग गिळून. पण ती चेंजिंग रूममध्ये गेली आणि तिचा सगळा राग काढू लागली. खूप रडली. तिचा सगळा मेकअप उतरला होता आणि तिची लिपस्टिक काजळ विस्कटलं होतं. आणि आता अतुलला खूप भारी वाटत होतं. काल त्यानं अतुलला खूप फटकारलं होतं. त्याच्या कामात इंटरफेअर केला म्हणून. तू माझा एम्प्लॉई आणि मी तुझा बॉस असं म्हणाला होता अर्जुन. आणि त्याच्या या बोलण्याचं काल अतुलला खूप वाईट वाटत होतं. पण आज त्यानं त्याचा उल्लेख सेकंड बॉस म्हणून केला आणि अतुलला अर्जुनचा आणखीनच रिस्पेक्ट वाटायला लागला.